आणि एक महत्त्वाची बातमी आहे, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचे आई वडील अर्थात खेडकर दाम्पत्य फरार असल्याची चर्चा सुरू आहे। गुन्हे दाखल झाल्यापासून पुणे पोलिसांच्या 3 टीम त्यांच्या मागावर आहे। गावी आणि पुण्यातल्या घरांमध्ये देखील खेडकर दाम्पत्य नाही, त्यांचा फोन देखील बंद असल्याची माहिती आता मिळते। पूजा खेडकर प्रकरणामध्ये आई वडिलांवरही विविध आरोप झालेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांचा शोध सध्या घेतला जातोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे आपल्यासोबत आहेत। योगेश, खेडकर दाम्पत्य फरार असल्याची माहिती मिळते, पुणे पोलीस त्यांच्या मागावर आहेत। निश्चितच सागर, ज्या पद्धतीने मुळशीतला जो व्हायरल व्हिडिओ होता त्या प्रकरणी खेडकर दाम्पत्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुण्यातल्या पौड पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मुळशीमध्ये जमिनीच्या वादातून हा संपूर्ण प्रकार 2023 मध्ये घडला होता आणि त्यानंतर तो व्हिडिओ आता समोर आलेला आहे। मात्र या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर अर्थात पूजा खेडकर यांच्या आई या पिस्तूल दाखवत आहेत आणि संबंधित शेतकऱ्यांना दमदाटी आणि शिवीगाळ करतानाचा तो व्हिडिओ आहे, ज्यामध्ये दिलीप खेडकर यांचा सुद्धा सहभाग आहे। त्यामुळे दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर या दोघांवरती सुद्धा पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोन्ही फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। या संदर्भात कालच पुणे पोलिसांची एक टीम बाणेर इथल्या बंगल्यावरती सुद्धा दाखल झाली होती आणि त्या ठिकाणी सुद्धा मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। मात्र त्या ठिकाणी सुद्धा हे दोन्ही खेडकर दाम्पत्य मिळून आलेले, त्यासोबतच अहमदनगरमध्ये पाथर्डी या ठिकाणी सुद्धा त्यांचा शोध घेण्यात आला। मात्र त्या ठिकाणी सुद्धा हे अद्यापर्यंत मिळून आलेले नाहीये। त्यामुळे एकूण पुणे ग्रामीण पोलिसांनी 3 टीम्स तयार केलेल्या आहेत या खेडकर दाम्पत्याच्या शोधासाठी। मात्र अद्यापर्यंत पुणे पोलिसांच्या हाती हे खेडकर दाम्पत्य लागलेलं नाहीये, त्यामुळे ते फरार झाल्याची माहिती आता पुणे पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। अजूनही त्यांचा शोध सुरू आहे। पुणे जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा या टीम आता खेडकर दाम्पत्याचा शोध घेताना आपल्याला पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने मनोरमा खेडकर यांनी या व्हिडिओमध्ये जे पिस्तूल दाखवलं होतं ते लायसनधारी पिस्तूल असल्याचं सुद्धा खेडकर यांच्याकडून सांगण्यात आलं होतं। मात्र पुणे पोलिसांकडून या संदर्भात सुद्धा मनोरमा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। येत्या 10 दिवसात या संदर्भातलं जर उत्तर तुम्ही दिली नाही तर या पिस्तूलचं लायसन्स सुद्धा रद्द करण्यात येईल। नेमकं कशासाठी हे पिस्तूल घेतलं होतं या संदर्भातलं योग्य ती कारणं दिली तरच हे लायसन यापुढे कायम ठेवलं जाईल। मात्र 10 दिवसात जर उत्तर आलं नाही तर या संदर्भातलं लायसन हे रद्द केलं जाईल अशी सुद्धा नोटीस ही घरावरती चिपकवण्यात आलेली आहे। मात्र खेडकर दाम्पत्याच्या शोधासाठी आता पुणे पोलीस कसून चौकशी करताना पाहायला मिळतात, या संपूर्ण याचा तपास घेताना पाहायला मिळतात। मात्र अजूनही हे दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात लागलेलं नाहीये। सागर, नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।